हाय मैत्रिणींनो, इथे आम्ही चाललो आहे अक्कलकोट तुळजापूरला। सकाळचे 6:45 वाजले होते। सकाळी लवकर उठलो होतो आम्ही, आवरलं आणि निघालो आहे आता। बघू आता किती वाजता पोहोचतोय। पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे। आम्ही कुठे थांबणार आहे जेवायला, कुठे नाश्ता केला ते सगळं टाकणार आहे मी व्हिडिओमध्ये। कधी पोहोचतोय ते पण सांगते। इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय, 9 वाजले होते। सकाळी चहा घेतला होता फक्त, त्यामुळे थोडं म्हटलं लेट आपण नाश्ता करू। सकाळी सकाळी काही एवढं जात नाही आपल्याला नाश्ता करायला, त्याच्यामुळे 9 वाजले होते। मुलांना भूक लागल्या होत्या, मग थांबलो आम्ही। त्याच्याच हॉटेलच्याच बाजूला इथे शेती, किती सुंदर वातावरण दिसतंय सकाळचं। हे आम्ही इडली सांबार घेतली होती, मेंदू वडा, पोहे। नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो अक्कलकोटच्या दिशेने। खूप लांबचा प्रवास आहे, वेळ खूप लागतो। उजनी धरण आलं इथे। त्याच्यानंतर आम्ही जेवायला थांबलो होतो। व्हॉइस ओव्हर देते कारण गाडीमध्ये गाणी चालू होती, ते गाण्यांचा आवाज आल्यावर कॉपीराइट येतं आपल्याला, त्याच्यामुळे मग आवाज घेता येत नाही मग तो गाण्यांचा आपल्याला। त्याच्यामुळे मी पूर्ण आवाज म्यूट करून मग आता व्हॉइस ओव्हर देते। इथे आम्ही जेवायला थांबलोय चतुर्थी व्हेजला। नवीनच झालेले हॉटेल, खूप छान आहे। कोण जाणार असेल तुम्ही त्या साईडला तर आवर्जून इथे थांबा, खूप छान आहे, खूप मस्त टेस्ट आहे जेवणाची। खूप मोठ्या जागेमध्ये त्यांनी केलेले आहे मुलांना खेळण्यासाठी तिकडे, पण ते अजून चालू नाही झालं, नवीनच असल्यामुळे अजून चालू आहे वाटतं काम त्यांचं। ते शॉपिंगला पण ठेवलंय बाहेर। इथे कवट बर्फी मिळते, सुंदर आहे ती बर्फी पण। मागच्या वेळी आले तेव्हा हे हॉटेल नव्हतं, काही नवीन झालेलं आहे। ते आम्ही जेवण करून घेतोय। जेवण झाल्यावर मग आम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलो। ते सगळं विकायला ठेवलं होतं त्यांनी, चटण्या वगैरे, मसाले, लोणचं, लाडू, पापडचे प्रकार आहेत, नाचणीचे, पालकचे। खूप मोठी जागा आहे। कवट बर्फी आहे ही। ते आम्ही आईस्क्रीम घेतली आणि निघालो। त्यानंतर डायरेक्ट अक्कलकोटला पोचलो आम्ही। दर्शन घ्या महाराजांचं। अलाउड नाही आहे असं व्हिडिओ वगैरे काढायला, पण थोडं थोडं घेतलं शूट। बाकीचे लोक पण काढत होते फोटो, व्हिडिओ पण काढत होते, म्हणून मी पण घेतलं थोडं। असं कंटिन्यू नाही घेतलं, पण असं थोडं थोडं घेतलं मी मोबाईलमध्ये शूटिंग। आम्ही आरती पण घेतली संध्याकाळी 8ला चालू झाली ती आरती।
आरतीला पण थांबलो होतो आम्ही, पण इथून आम्ही नंतर बाहेर गेलो दर्शन घेऊन, नंतर आरतीला आलो होतो. इथं दर्शन घ्यायला मला वाटतं 5:30 वाजले असतील. त्यानंतर आम्ही रूम बुक केली आणि नंतर मग परत आरतीला आलो. आरती बराच वेळ चालली होती, 1 तास. ते म्हटले की मध्येच कोणाला जाता येणार नाही, पूर्ण आरती होतोपर्यंत ज्यांना थांबायचे तेच थांबू शकतील, नाहीतर मग आत्ताच बाहेरचा आरती चालू व्हायच्या अगोदर आम्ही थांबलो होतो. खूप छान वाटलं दर्शन घेतल्यावर, मन भरून आलं होतं. महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही इथं बाहेर आलोय. तिकडे शिवाजी महाराजांचं पुतळा आहे घोड्यावरती. इथे गणपती मंदिर आहे. गणेश जयंती असल्यामुळे ते त्यांनी छान डेकोरेशन केलं होतं मंदिरात. सगळ्यांना माहितीच आहे, अक्कलकोटमध्ये महाराजांच्या मंदिराच्या तिथेच गणपती मंदिर आहे. मग आम्ही तिथे पण दर्शन घेतलं. सगळेच देव आहेत तिथे. तुळजाभवानी मातेचं मंदिर पण आहे मागे. अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे गार्डनचा. ह्यामध्येच टाकला असता मी, पण खूप मोठा होतो मग, त्यामुळे मग नेक्स्ट पार्ट टाकते मी. गणेश जयंती होते त्या दिवशी. दर्शन घ्या सगळ्यांनी गणपती बाप्पाचं. आपल्या खूप छान सजवलं होतं. इथे प्रत्येक गणपतीचे 8 गणपती आहेत आपले, अष्टविनायक माहिती दिलेली आहे. इथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. इथे पण दर्शन घेतलं आम्ही. ह्याच्या अगोदर गार्डनमध्ये गेलो होतो, पण तो व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे सेपरेट. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तुळजापूरला गेलो. इथे आपल्या महाराजांची मूर्ती आहे. ते स्वामी समर्थ महाराज. खूप छान वाटत होतं. सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून ठेवाव्या अशा झालतं. खूप सुंदर वाटतं तिथे गेल्यावर. तिथून पायीच निघत नाही परत निघायला घरी.